नमस्कार मित्रांनो. आजचा आपला जो टॉपिक आहे दॅट इज रे डायग्राम फॉर मिरर अँड लेन्सेस. ओके, सो दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट फॉर 10th स्टँडर्ड स्टुडंट्स अँड हा जो टॉपिक आहे हा 11th अँड 12th स्टँडर्ड स्टुडंट कॅन ऑल्सो रेफर दिस टॉपिक. ओके, बिकॉज याच्यामध्ये आपण रे डायग्राम ड्रॉ कशा करायचे बघा. याच्यामध्ये काय काय आपण शिकणार आहे ते इथे मी हायलाईट केलं आहे. सो रूल्स टू ड्रॉ द रे डायग्राम फॉर मिरर. ओके, त्याच्यानंतर रे डायग्राम फॉर कॉन्केव्ह मिरर. आफ्टर दॅट लँडस्केप डायग्राम. आता हे नवीन एक वर्ड असू शकते फॉर 10th स्टँडर्ड स्टुडंट, लँडस्केप डायग्राम, बिकॉज दिस इज नॉट गिवन इन देअर टेक्स्ट बुक. So landscape diagram for concave mirror. After that, ray diagram for convex mirror. Okay, then rules to draw the ray diagram for lenses. Okay, ray diagram for convex lens, landscape diagram. After that, ray diagram for concave lens and landscape diagram for concave lens. Okay, तर हे टॉपिक्स असणार आहे ह्या लेक्चरचे. ठीक आहे, तर चला काही स्टार्ट करूयात. सो सर्वात पहिले आपण बघू रूल्स टू ड्रॉ. ओके, सर्वात पहिले आपण स्टार्ट करूयात रूल्स टू ड्रॉ दी रे डायग्राम. आता काय काय रूल्स असतात टू ड्रॉ दी रे डायग्राम. तर सर्वात पहिला रूल बघा. हा आपला कुठला मिरर आहे रे? दिस इज कॉन्केव्ह मिरर, राईट? अँड दिस इज व्हॉट? कॉन्व्हेक्स मिरर. आता याला डिफाईंड आपण कसं करणार? कॉन्व्हेक्स मिरर कुठला, कॉन्केव्ह मिरर कुठला? इनर साईड जर रिफ्लेक्टिंग असेल, मिररची इनर साईड जर रिफ्लेक्टिंग असेल तर त्याला आपण म्हणणार कॉन्केव्ह मिरर, राईट? आणि बाहेरची साईड, हे बघा, बाहेरची साईड, आउटवर्ड साईड जर रिफ्लेक्टिंग असेल तर त्याला आपण म्हणणार कॉन्व्हेक्स मिरर. ओके, तर पहिला रूल काय सांगते रे? इफ इन्सिडेंट रे इज पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पास थ्रू दी फोकस, राईट? हे आपली प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे. ठीक आहे, हा पॉईंट आपला पोल आहे, दिस इज फोकस आणि दिस इज व्हॉट? सेंटर ऑफ कर्वेचर. ही जी लेंथ आहे याला आपण म्हणतो रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, आणि जे फोकल लेंथ असते आपले ते काय असते? R/2. आय होप हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे तर झालं फॉर कॉन्केव्ह मिरर, राईट? नाउ कॉन्व्हेक्स मिररसाठी काय बनेल? सी, इफ इन्सिडेंट रे इज पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन इट अपियर्स टू पास थ्रू दी फोकस. म्हणजे हे जे रिफ्लेक्टेड रे आहे हे आपल्याला काय दिसतंय, कुठनं जाताना दिसतंय? इट इज पासिंग थ्रू दी फोकस, राईट? सो रूल नंबर टू काय सांगते बघा. रूल नंबर टू याचं जस्ट इन्व्हर्स आहे. ओके, हा आपल्याला काय सांगते? इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू दी फोकस आफ्टर रिफ्लेक्शन इट विल बी पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. सो इन्सिडेंट रे बघा, इफ इट इज पासिंग थ्रू दी फोकस मधनं जर पास झाली तर रिफ्लेक्टेड रे काय असणार आहे? इट विल बी पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे याच्याच काय रे? अपोजिट आहे. आता याच्यामध्ये सुद्धा सेम. ठीक आहे, इफ इन्सिडेंट रे इट अपियर्स टू पास थ्रू दी फोकस, बरोबर ना? हे जे इन्सिडेंट रे आहे हे आपल्याला काय दिसतंय की फोकसमध्ये गेली असती, बरोबर? बट आफ्टर रिफ्लेक्शन इट विल गेट पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, राईट? दिस इज अवर रूल नंबर 2. नाउ रूल नंबर 3, if incident ray is passing through center of curvature, ओके, सो आफ्टर रिफ्लेक्शन इट विल रिट्रेस इट्स पाथ. तो त्याचा पाथ काय करेल रे ह्या केसमध्ये? रिट्रेस करेल. म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे काय असणार? सेमच असेल. ओके, सिमिलरली हिअर इफ इन्सिडेंट रे इट अपियर्स टू पास थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर आफ्टर रिफ्लेक्शन इट विल रिट्रेस इट्स पाथ. म्हणजे हेच आपले इन्सिडेंट रे आणि हेच आपली काय असणार आहे? रिफ्लेक्टेड रे असेल. ओके, आफ्टर दॅट रूल नंबर 4, if incident ray is passing through the pole after reflection it will follow the laws of reflection. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इथे काय असणार? सेम असेल. Similarly, in case of convex mirror, if incident ray is passing through the pole after reflection, it will get parallel. It will after reflection, it will follow the law of reflection. Okay, so that is this angle and this angle will be same. Angle of incident is equals to what? Angle of reflection. Okay. Now, आता आपण बघू रे डायग्राम फॉर कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररच्या रे डायग्राम ड्रॉ करू आपण. आणि ऑब्जेक्ट कुठे आहे, त्याच्यानंतर इमेज कुठे बनेल, नेचर त्याचा आणि साईज. ठीक आहे, हे पण पॉईंट्स आपण इथे हायलाईट करणार आहोत. आणि एखाद्या ऑब्जेक्टची रे डायग्राम कशी ड्रॉ करायची हे सुद्धा मी ह्या कॉन्सेप्ट्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, नाव कन्सिडर दिस इज द ऑब्जेक्ट ए बी, राईट? आता मला जर एची इमेज काढायची असेल, मी काय करेन? ए वरने एक सरळ लाईन ड्रॉ करेल. नाउ दिस लाईन इज व्हॉट? पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. वाय? बिकॉज दिस ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट इन्फिनिटी. ओके, सो आफ्टर रिफ्लेक्शन वी नो दॅट इट विल पास थ्रू दी फोकस. ठीक आहे, दुसरी लाईन जर मी बी वरनं ड्रॉ केली, ओके, सो ॲज दिस ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी दिस लाईन ऑल्सो विल बिकम पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस रे. आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पास थ्रू दी फोकस. म्हणजे मी एची इमेज आणि बीची इमेज, ए आणि बीची इमेज जर मला फाइंड आउट करायची तर इथे काय होतं? दोन्ही याच्या रिफ्लेक्टेड रे जे आहेत रे त्या इथे इंटरसेक्ट करत आहे. इट मीन्स याची जी इमेज, ऑब्जेक्ट जो आहे इन्फिनिटीला, याची जी इमेज बनत आहे ह्या पॉईंटला विच इज ॲट दी फोकस, इट इज व्हेरी स्मॉल. ओके, सो इमेज कुठे बनत आहे बघा? ॲट फोकस. नेचर काय? रिअल आणि इन्व्हर्टेड. बरं, रिअल म्हणजे काय?
मिररच्या पुढे जर इमेज बनत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, रिअल इमेज. मिररच्या मागे जर बनत असेल तर व्हर्च्युअल. ठीक आहे. आणि याची साईज कशी असणार आहे बघा, इट इज हायली डिमिनिश. ओके, खूप छोटी स्मॉल असणार साईज असणार आहे याची. इवन यू कॅन ऑल्सो कॉल इट ॲज पॉईंट साईज. आय होप दिस इज क्लिअर. नाव सेकंड वन इज इफ ऑब्जेक्ट इज बियॉन्ड डी सी. ऑब्जेक्ट जर सीच्या मागे असेल, सी दिस इज सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागे जर ऑब्जेक्ट असेल, सो इथनं इन्सिडेंट रे गेली, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल बी पासिंग थ्रू दी फोकस, राईट. दुसरी इन्सिडेंट रे इथनं ड्रॉ करू, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल बी पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. तर आपल्याला कुठल्याही ऑब्जेक्टची इमेज जर ड्रॉ करायची असेल तर वी नीड टू यूज दी टू रूल्स. दोन रूल्स आपल्याला इथे यूज करावं लागेल. ओके, टू रूल्स वी हॅव टू यूज हिअर आउट ऑफ 4 रूल्स. जे आपण 4 रूल शिकलोय ना रे डायग्राम ड्रॉ करण्याचे, त्याच्यामधले कुठलेही 2 रूल यूज करा, यू विल गेट दी इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तर इथे ऑब्जेक्ट आपला हा आहे ए बी. याच्यावरनं पहिले आपण इन्सिडेंट रे हे ड्रॉ केली. कशाची इमेज फाइंड आउट करतोय बघा आपण, एची. म्हणून आपण ए वरनंच इन्सिडेंट रे ड्रॉ केली. आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पासिंग थ्रू दी फोकस. दुसरी इन्सिडेंट रे इथनंच ड्रॉ केली आपण. आफ्टर रिफ्लेक्शन इट विल बी पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे हे जे रिफ्लेक्टेड रे आहे, रिफ्लेक्टेड रे ह्या पॉईंटला इंटरसेक्ट होत आहे. म्हणजे हा काय झाला रे आपला, हे झाली आपली इमेज कशाची, एची. तर याला आपण काय म्हणणार, ए डॅश. आता बघा इथे एच्या खाली काय, बी. तर इथे ए डॅशच्या वरती काय असणार, बी डॅश, राईट. सो इमेज कुठे बनत आहे बघा, बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर, राईट. बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर. आणि याचं नेचर कसं आहे रे, रिअल, ॲज इट इज फॉर्मिंग, as this image is forming before the mirror. Okay, so it is real and inverted. बघा उलटी इमेज बनत आहे इथे, राईट. आणि याची साईज कशी असणार आहे, इट इज डिमिनिश, स्मॉल साईज आहे. ऑब्जेक्टची साईज आणि इमेजची साईज जर कन्सिडर केली तर इमेज इज व्हॉट, स्मॉल साईज इमेज. ओके. आफ्टर दॅट जर ऑब्जेक्ट सीला असेल, सी म्हणजे काय, ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. ऑब्जेक्ट जर सीला असेल तर इथून सुद्धा रे डायग्राम ड्रॉ करून आपण कशी याची इमेज ड्रॉ करू शकतो बघा. So again we are forming the image of point A. So if incident ray is parallel to principal axis, after reflection it will pass through the focus, right. ठीक आहे. त्याच्यानंतर if incident ray is passing through the focus after reflection it will become parallel to principal axis. म्हणजे हे रिफ्लेक्टेड रे आहे बघा, एक रिफ्लेक्टेड रे, हे दुसरी रिफ्लेक्टेड रे. त्या दोन्ही रिफ्लेक्टेड रेची इंटरसेक्शन जे आहे ते ह्या पॉईंटला होत आहे. आणि इंटरसेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रे इज नथिंग बट वॉट रे, इमेज. तर हे कशाची इमेज असणार आहे, एची इमेज. त्याला आपण काय म्हणणार रे, ए डॅश. आणि याच्याच वरती काय असणार बघा, बी डॅश. सो इमेज कुठे बनत आहे बघा, ॲट सी, दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचरला. नेचर कसं आहे, रिअल आणि इन्व्हर्टेड. ओके. आणि साईज काय असणार आहे इथे, सेम साईज असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. जर ऑब्जेक्ट आपला सेंटर ऑफ कर्वेचरला जर असेल तर इमेज पण कुठे बनेल, सेंटर ऑफ कर्वेचरलाच बनेल. ओके, विच इज ऑफ सेम साईज. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू, ऑब्जेक्ट इफ इट इज बिटवीन सी अँड एफ. ऑब्जेक्ट जर सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये जर असेल. ओके, ऑब्जेक्ट कुठे आहे बघा, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये आहे. सो दिस इज अवर ऑब्जेक्ट ए बी. इथे पण आपल्याला रे डायग्राम जर ड्रॉ करायची आहे. सो दिस इज इन्सिडेंट रे, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पास थ्रू द फोकस. ओके, दिस इज इन्सिडेंट रे, आफ्टर रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन विल बी सेम. तर इथे कुठले कुठले रूल आपण यूज केले बघा. पहिला रूल यूज केला, इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल बी पासिंग थ्रू फोकस. ठीक आहे. आणि चौथा रूल यूज केला, इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे, राईट. सो अँगल ऑफ incident and angle of reflection is what ray, same. इथे दोन रूल यूज केले. By using these two rule we are getting the intersection of this reflected ray at this point. Okay, so this is nothing but what ray, image कशाची, a ची. So this is what a dash आणि याच्याच वरती काय असणार आहे, b dash असेल. ओके. सो ह्या केसमध्ये इमेज जे बनत आहे ते कुठे बनत आहे बघा, बियॉन्ड सी, सीच्या मागे बनत आहे इमेज, राईट. नेचर कसं आहे रे, रिअल आणि इन्व्हर्टेड. ओके. आणि इमेज कशी आहे बघा, एनलार्ज. ओके, इमेज इज व्हॉट, एनलार्ज, राईट. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट बघा आता कुठे आहे, फोकस. ओके, नेक्स्ट इज ऑब्जेक्ट कुठे आहे आता, फोकसला. फोकसला जर ऑब्जेक्ट ठेवला, सो अगेन इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर रिफ्लेक्शन पासिंग थ्रू द फोकस. ओके. त्याच्यानंतर इन्सिडेंट रे इफ इट इज पासिंग थ्रू द पोल, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल फॉलो द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. तर आपल्याला काय दिसतं आहे की हे जे रिफ्लेक्टेड रे आहे इकडे कुठेतरी जाऊन इंटरसेक्ट करेल, म्हणजे फार लांब जाऊन इंटरसेक्ट करेल. ओके. सो इमेज पण आपली कुठे बनेल, ॲट इन्फिनिटी. ओके. तर ऑब्जेक्ट आपला फोकसला जर असेल तर इमेज कुठे बनत आहे बघा, इन्फिनिटीला बनत आहे. आणि याचं नेचर कसं असणार आहे, रिअल आणि इन्व्हर्टेड. ओके. आणि साईज काय असणार, इट इज हायली एनलार्ज, खूप जास्त मोठी इमेज जी आहे ते फॉर्म होणार, राईट. नेक्स्ट जर आपला ऑब्जेक्ट फोकस आणि पोलच्या मध्ये जर असेल, दिस इज फोकस अँड दिस इज व्हॉट, पोल.
ठीक आहे. फोकस आणि पोलच्या मध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल तर इथे बघा इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे. तर इथे आपल्याला काय दिसतंय की ह्या साईडला ह्या रिफ्लेक्टेड रेचे इंटरसेक्शन तर होणार नाही. मग आपण काय करणार, हे जे रिफ्लेक्टेड रे आहे याला मागे घेऊन जा. ठीक आहे. मिररच्या मागे जर आपण रिफ्लेक्टेड रेला घेऊन गेलो तर इथे कुठेतरी आपल्याला इंटरसेक्ट होताना दिसत आहे. ओके. अँड इंटरसेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रे इज नथिंग बट व्हॉट, इमेज. सो रिफ्लेक्टेड रेचं इंटरसेक्शन बघा ह्या पॉईंटला होत आहे. सो दिस इज नथिंग बट अवर ए डॅश विच इज इमेज ऑफ व्हॉट, ए. आणि याच्याच खाली काय असणार आहे रे, बी डॅश. आय होप दिस इज क्लिअर. ओके. सो इमेज कुठे बनेल, बिहाइंड दी मिरर. बघा इमेज कुठे बनेल, मिररच्या मागे, बिहाइंड दी मिरर. आणि नेचर काय असणार रे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट. ठीक आहे. व्हर्च्युअल का बरं, बिकॉज मिररच्या मागे इमेज बनत आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज व्हर्च्युअल. ओके. इरेक्ट म्हणजे काय, सरळ इमेज बनत आहे. बघा यावेळेस इमेज जी आहे ती कशी बनत आहे, सरळ इमेज बनत आहे. राईट. त्याच्यानंतर याची जी साईज आहे, साईज कशी असणार आहे याची, एनलार्ज. ओके. द साईज ऑफ इमेज इज व्हॉट, एनलार्ज हिअर. ठीक आहे. सो दिस इज दी 6th केस. राईट. त्याच्यानंतर आता ह्या ज्या 6च्या 6 केसेस आपण बघितल्या ह्या सिम्पली आपण एकाच डायग्रामनी लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, लँडस्केप डायग्राम फॉर कॉन्केव्ह मिरर. कसं लक्षात ठेवायचं बघा. सी, जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे बनत आहे बघा, फोकसला. राईट. इमेज कुठे बनत आहे, फोकसला. ऑब्जेक्टला जर इन्फिनिटीवरनं सेंटर ऑफ कर्वेचरवर जर आणलं रे बघा, ऑब्जेक्टला जर इन्फिनिटीवरनं जर आपण सेंटर ऑफ कर्वेचरला आणला, ठीक आहे. ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीला होता, इमेज कुठे होती, फोकसला. आता इमेज कुठे मूव्ह करणार बघा, इमेज विल मूव्ह टुवर्ड्स द सेंटर ऑफ कर्वेचर. राईट. म्हणजे ऑब्जेक्ट जर इथे कुठेतरी असेल तर इमेज इथे कुठेतरी बनेल, हे तुम्ही सांगू शकता इझिली. म्हणजे ऑब्जेक्ट तुमचा जर ह्या रिजनमध्ये असेल तर इमेज तुमची ह्या रिजनमध्ये असणार आहे. राईट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आता बघा, सेंटर ऑफ कर्वेचरला जर ऑब्जेक्ट असेल, इमेज कुठे, सेंटर ऑफ कर्वेचरलाच बनेल, सेम साईज. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ऑब्जेक्टला तुम्ही जर मूव्ह केलं टुवर्ड्स दी फोकस तर इमेज कुठे जाणार आहे, टुवर्ड्स दी इन्फिनिटी. बिकॉज ऑब्जेक्ट जर फोकसवर असेल तर इमेज कुठे बनते सांगा, इन्फिनिटीला बनते. बरोबर. सो ह्या रिजनमध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल तर आपली इमेज सुद्धा ह्या रिजनमध्ये असणार आहे. राईट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जस्ट इकडे जर आपण नेला, जस्ट फोकसच्या ह्या साईडला जर आपण ऑब्जेक्ट घेऊन गेलो रे, ठीक आहे, आणि याला जर आपण नेलं टुवर्ड्स दी पोल तर आपली इमेज कुठे बनेल, फोकसला जर ऑब्जेक्ट आहे तर इमेज कुठे बनत आहे बघा, इन्फिनिटी. फोकसच्या जस्ट ह्या साईडला आपण ऑब्जेक्ट आणला तर इमेज आपली ह्या साईडला बनेल, इन्फिनिटीला. ठीक आहे. आणि जसं जसं आपण ऑब्जेक्टला पोलच्या जवळ आणणार तर हे इमेज पण कुठे येणार सांगा, इमेज पण येणार टुवर्ड्स दी पोल. राईट. सो इफ दिस इज दी इथे जर आपला ह्या सेक्शनमध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल रे तर ह्या रिजनमध्ये आपली काय असणार आहे, त्याची इमेज असणार आहे. ओके. आता जर आपला ऑब्जेक्ट व्हर्च्युअल असेल, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणजे काय की मिररच्या मागे आहे हा. बरोबर. ह्या रिजनमध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल बघा, ह्या रिजनमध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल तर आपली इमेज जी आहे, ठीक आहे, ह्या रिजनमध्ये जर आपला ऑब्जेक्ट पुढे जात असेल बघा तर आपली इमेज जी आहे ते कुठे कन्वर्ज होणार, टुवर्ड्स दी फोकस, बिकॉज इट इज गोइंग टुवर्ड्स दी इन्फिनिटी. आणि ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे बनते बघा, फोकसला. सो इन दिस वे इफ यू लर्न दिस डायग्राम, ठीक आहे, हे डायग्राम जर तुम्ही पार्ट केले तर तुम्ही इझिली बाकी सर्व रिझल्ट जे आहेत ते इझिली लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट बघू रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. आता कॉन्व्हेक्स मिररची रे डायग्राम, आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये बघा फक्त 2च रे डायग्राम बनतात. जसं कॉन्केव्हमध्ये किती बनल्या होत्या, 6. तर कॉन्व्हेक्समध्ये फक्त 2च रे डायग्राम बनणार. तर पहिली केस काय येते, ऑब्जेक्ट कुठे, ॲट इन्फिनिटी. राईट. ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल बघा, इथनं इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे. सो इंटरसेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रे कुठे होत आहे, दोन्ही रिफ्लेक्टेड रेचे इंटरसेक्शन ॲट फोकस. राईट. सो इमेज कुठे बनेल रे, ॲट फोकस. नेचर काय असणार, व्हर्च्युअल. का बरं व्हर्च्युअल, कारण इमेज कुठे बनत आहे, मिररच्या मागे. सो दॅट्स वाय इट इज व्हर्च्युअल इमेज. आणि कशी असणार आहे, इरेक्ट. ओके. अँड इट इज अगेन व्हेरी स्मॉल. साईज कशी असणार आहे याची, इट इज पॉईंट साईज. ओके. व्हेरी स्मॉल इमेज विल बी फॉर्म ॲट दिस पॉईंट. नेक्स्ट, ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये असेल, ठीक आहे, इकडे कुठेतरी इन्फिनिटी असणार आहे. ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये कुठे पण राहू द्या, या रिजनमध्ये, या स्पेसमध्ये ऑब्जेक्ट कुठे पण राहू द्या. ठीक आहे. तर याची जर रे डायग्राम मला ड्रॉ करायची आहे तर कशी ड्रॉ करेल बघा, इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर रिफ्लेक्शन इट अपियर्स टू पास थ्रू दी फोकस. राईट. त्याच्यानंतर दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे. इथे काय होणार, लॉ ऑफ रिफ्लेक्शन फॉलो होणार. तर हे जे रिफ्लेक्टेड रे आहे बघा, हे रिफ्लेक्टेड रे आणि हे रिफ्लेक्टेड रेला जर मागे आणलं आपण तर इथे कुठेतरी इंटरसेक्ट होताना दिसत आहे. राईट.
सो दिस इज द इमेज ऑफ दिस पॉईंट ए विच इज नथिंग बट वॉट रे ए डॅश. ठीक आहे, आणि त्याच्याच खाली काय असणार आहे, बी डॅश. राईट. सो इमेज जे आहे, इमेज कुठे बनत आहे बघा, बिटवीन फोकस अँड पोल. ठीक आहे, इमेज कुठे बनत आहे, बिटवीन फोकस अँड पोलच्या मध्ये इमेज बनत आहे. आणि नेचर कसं असणार आहे, व्हर्च्युअल. ठीक आहे, कारण आता पण इमेज कुठे बनत आहे बघा, मिररच्या मागे. सो नेचर कसं असणार आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट. सरळ इमेज बनत आहे ना, दॅट्स वाय इट इज इरेक्ट. आणि साईज कशी असणार आहे रे, डिमिनिश. ओके. सो आय होप गाईज तुम्हाला रे डायग्राम फॉर कॉन्केव्ह मिरर आणि रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स मिरर दोन्ही टॉपिक व्यवस्थित कळाले असते. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघू लेन्सेस. ठीक आहे, आता लेन्सेस शिकायच्या आधी सर्वात पहिले तर आपल्याला एक आयडिया असली पाहिजे की फर्स्ट फोकस काय असते, सेकंड फोकस काय असते. बिकॉज वी नो दॅट लेन्सेसला दोन फोकस असतात. राईट, कारण त्याला दोन सरफेसेस आहेत ना. बघा इथे हे कुठली लेन्स आहे, आपली कॉन्व्हेक्स लेन्स आहे. राईट, कॉन्व्हेक्स लेन्सला दोन सरफेसेस आहे. हा एक सरफेस झाला, हा एक सरफेस झाला. ठीक आहे, सो दॅट्स वाय याला दोन रेडियस असणार. ठीक आहे, दोन सरफेसेस आहेत तर दोन रेडियस, त्याचे दोन सेंटर असेल. ओके, तर तिथे आपण जाऊ नये, आपण जस्ट फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस काय असते त्याच्याकडे बघू. ओके, सो ह्या लेन्सचा जो सेंटर आहे त्याला आपण काय म्हणतो रे, ऑप्टिकल सेंटर. ओके, आता सपोज एखाद्या पॉईंटवरनं जर इन्सिडेंट रे बाहेर निघत असतील बघा, एखाद्या पॉईंटवरनं जर इन्सिडेंट रे निघाल्या आणि आफ्टर रिफ्रॅक्शन इथे काय होणार, लेन्सेसमध्ये आता काय होणार, रिफ्लेक्शन होणार, कारण नाही इथे होणार रिफ्रॅक्शन. सो आफ्टर रिफ्रॅक्शन हे जर रेज सरळ पॅरलल झाल्या कोणाला, प्रिन्सिपल ॲक्सिसला. ओके, तर ज्या पॉईंटवरनं ह्या रेज आल्या त्या पॉईंटला आपण म्हणणार फर्स्ट फोकस. दिस इज कॉल्ड एज फर्स्ट फोकस. राईट, त्याच्यानंतर फर्स्ट फोकस हा तर झाला फर्स्ट फोकस कुठल्या लेन्ससाठी, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. ओके, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी झाला फर्स्ट फोकस. कॉन्केव्ह लेन्ससाठी जर मला फर्स्ट फोकस फाइंड आउट करायचा असेल रे, तर ह्या केसमध्ये हे आपलं इन्सिडेंट रे आहे बघा, these are the incident ray. After refraction it will be parallel to principal axis. ओके, सो इन्सिडेंट रेचं इंटरसेक्शन कुठे होत आहे बघा, ह्या लेन्सच्या पुढे इकडे कुठेतरी होत आहे. सो हा झाला माझा फर्स्ट फोकस इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, कॉन्केव्ह लेन्सच्या केसमध्ये बघा फर्स्ट फोकस ह्या साईडला असतो आणि कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये फर्स्ट फोकस आपला ह्या साईडला असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आता बघू रे सेकंड फोकस काय असते. ओके, so if incident ray are parallel to principal axis, okay, if incident ray are parallel to principal axis, after refraction they will pass through one common point and that point is what ray, it is our second focus. इथे सुद्धा सेम तसंच, if incident ray are parallel to principal axis, after refraction the rays will get diverge. ठीक आहे, आता ह्या रेज काय होत आहे, डायव्हर्ज होत आहे बघा, ह्या रेज इथे डायव्हर्ज होत आहे. बट याला जर आपण मागे आणणार आहे, ठीक आहे, तर काय दिसतंय आपल्याला की इथे ह्याच्या रिफ्रॅक्टेड रे आहे इथे कुठेतरी कन्वर्ज झाल्या असतील, दॅट इज ॲट पॉईंट, ॲट एनी पॉईंट, अँड दॅट पॉईंट इज व्हॉट, दॅट पॉईंट इज अवर सेकंड फोकस. राईट, तर इथे तुम्ही काय समजू शकता बघा, सेकंड फोकस जो आहे कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये ह्या साईडला असणार आहे आणि सेकंड फोकस फॉर कॉन्केव्ह लेन्स विल बी इन दी सेट. ओके, सो आय होप तुम्हाला फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस काय असते ते कळालं आहे. राईट, त्याच्यानंतर आता याचे पण रूल्स आपण समजून घेऊ. ठीक आहे, हाऊ वी कॅन ड्रॉ दी रे डायग्राम फॉर दी लेन्स. ओके, सो पहिला रूल काय, इफ इन्सिडेंट रे आर पॅरलल आफ्टर रिफ्रॅक्शन दे विल पास थ्रू दी सेकंड फोकस. सिमिलरली दिस इज फॉर convex lens and this is for concave lens साठी काय, if incident ray are parallel after refraction they appears to pass through the point f2, right, second focus. रूल नंबर 2 काय सांगते रे, इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू दी ऑप्टिकल सेंटर इट विल पास अनडिव्हिएटेड, सरळ तो तसाच निघून जाणार आहे. ठीक आहे, इथे सुद्धा बघा, इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू दी ऑप्टिकल सेंटर हा सरळ अनडिव्हिएटेड निघून जाईल. राईट, रूल नंबर 3 काय, इफ इन्सिडेंट रे, इफ दिस इज द इन्सिडेंट रे, ह्या पॉईंटपासून जर इन्सिडेंट रे निघाल्या आणि आफ्टर रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्टेड रे जर पॅरलल झाला प्रिन्सिपल ॲक्सिसला, ओके, तर हा जो पॉईंट आहे आपला फोकस असणार आहे. ओके, सो F1 वरनं ज्या रेज बाहेर निघतील आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल गेट पॅरलल. ओके, सिमिलरली if incident ray are appears to pass through the focus F1, so after refraction it will get parallel to principal axis. हे तिन्ही पण रूल्स तुम्ही एकदा व्यवस्थित लर्न करून ठेवा, बिकॉज दीज आर द रूल्स विच वी आर गोइंग टू यूज टू ड्रॉ द रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स. ओके, चला स्टार्ट करूयात आता रे डायग्राम. नाव इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, सर्वात पहिले आपण इथे बघू कॉन्व्हेक्स लेन्समुळे इमेज फॉर्मेशन. ओके,
सो दिस इज द कॉन्व्हेक्स लेन्स राईट. हा आपला ऑप्टिकल सेंटर असणार आहे. हा आपला ऑप्टिकल सेंटर. दिस इज अवर फर्स्ट फोकस F1. दिस इज अवर सेकंड फोकस F2. This is 2f1 and this is what it 2f2. This 2f1 is nothing but what? It is the center of curvature of first. This 2f2 is nothing but what? Center of curvature of second. Because see, इथनं जर मी एक स्पियर असा ड्रॉ करू शकतो ना रे, ह्या स्पियरचा सेंटर इथे कुठेतरी येणार आणि ह्या सरफेसला जर कन्सिडर करून मी स्पियर इकडे काहीतरी ड्रॉ केला, ठीक आहे, ह्या सरफेसला कन्सिडर करून, तर याचा सेंटर इथे कुठेतरी येणार, त्यालाच आपण काय म्हणतो 2f1 आणि इकडे आपण याला काय म्हणतो रे 2f2. ओके. तर पहिली केस, ऑब्जेक्ट कुठे आहे बघा, इन्फिनिटी. ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल, सो रेज विल बी व्हॉट, पॅरल. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असला म्हणजे काय, रेज असणार आहे पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आफ्टर रिफ्रॅक्शन दे विल पास थ्रू दी सेकंड फोकस. F2 मधनं ते पास होतील. ठीक आहे. म्हणजे काय रे, इमेज कुठे बनेल सांगा, ऍट F2. इमेज कुठे बनेल, ऍट सेकंड फोकस. नेचर काय असणार, रिअल आणि इन्व्हर्टेड. का बरं रिअल, कारण लेन्सच्या ह्या साईडला आपली इमेज बनत आहे. दॅट्स वाय इट इज व्हॉट रे, रिअल इमेज. वी कॅन टेक दिस इमेज ऑन अ स्क्रीन, राईट. हे जे इमेज बनलेली आहे इथे, हे आपण एका स्क्रीनवर घेऊ शकतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज रिअल इमेज. आणि कशी बनेल रे, इन्व्हर्टेड. ओके. आणि याची साईज काय असणार बघा, साईज इज व्हॉट, इट इज पॉईंट साईज इमेज. ओके. म्हणजे खूप छोटी इथे इमेज जी आहे ते बनेल त्याची. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट बियॉन्ड 2f1. 2f1च्या मागे जर कुठेतरी ऑब्जेक्ट असेल, तर याची रे डायग्राम आपण बघा कशी ड्रॉ करणार. इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके. आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू द सेकंड फोकस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा रूल यूज करणार, इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू दी ऑप्टिकल सेंटर इट विल पास अनडिव्हिएटेड. तर ह्या दोन ज्या रिफ्रॅक्टेड रे आहे ते ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करत आहे. ह्या पॉईंटचं जे, ह्या रेसचं जे इंटरसेक्शन आहे रे, दॅट इज नथिंग बट इमेज. कशाची इमेज असणार आहे, ए ची इमेज. का बरं ए ची इमेज, बिकॉज ह्या ज्या दोन रेज निघाल्या आहेत बाहेर, ह्या कुठल्या पॉईंटवरनं निघाल्यात, ए पॉईंटवरनं निघाल्यात. ठीक आहे. तर याला आपण म्हणू शकतो ए डॅश आणि याच्यावरती काय असणार आहे रे, बी डॅश. ओके. सो दिस इज द इमेज. सो इमेज कुठे बनली बघा, ऑब्जेक्ट जर बियॉन्ड 2f1 असेल तर इमेज कुठे बनली, बिटवीन F2 अँड 2f2, राईट. बिटवीन F2 अँड 2f2. नेचर कसं आहे रे, रिअल आणि इन्व्हर्टेड, राईट. नेचर याचं कसं आहे बघा, रिअल आणि इन्व्हर्टेड दिसत आहे. रिअल म्हणजे लेन्सच्या ह्या साईडला बनत आहे म्हणजे रिअल, बिकॉज हे इमेज आपण एका स्क्रीनवर घेऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर साईज काय असणार याची, साईज अगेन नॉट पॉईंट साईज, यू कॅन से इट इज डिमिनिश. ओके. डिमिनिश साईज असेल रे, स्मॉल साईज असेल. ओके. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट जर ॲट 2f1 जर असेल, म्हणजे ऑब्जेक्ट जर इथे आपण ठेवला ॲट 2f1, ठीक आहे, तर याची पण रे डायग्राम बघा कशी ड्रॉ करणार आपण. इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आफ्टर रिफ्रॅक्शन दिस रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू दी F2. ओके. त्याच्यानंतर इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर इट विल पास अनडिव्हिएटेड. आणि या दोन्ही रिफ्रॅक्टेड रेचं इंटरसेक्शन बघा ह्या पॉईंटला होत आहे. ओके. सो दिस इज व्हॉट, इमेज कशाची रे, ए ची. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ए डॅश आणि याच्यावरती काय असणार, बी डॅश. तर हे जे इमेज इथे बनत आहे, इमेज कुठे बनत आहे बघा, ॲट 2f2, राईट. सो इमेज इज फॉर्म ॲट 2f2 जर ऑब्जेक्ट कुठे असेल, ॲट 2f1. ओके. सो नेचर इज व्हॉट, रिअल आणि इन्व्हर्टेड. याचं नेचर कसं असणार आहे, रिअल आणि इन्व्हर्टेड. आणि साईज ऑफ इमेज काय असेल रे, इथे सेम साईज असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जर बिटवीन 2f1 आणि F1 जर असेल, म्हणजे बघा हा 2f1 आणि F1 ह्या दोघांच्या मध्ये जर ऑब्जेक्ट असेल, ओके, तर याची रे डायग्राम बघा कशी आहे ना, दिस इज इन्सिडेंट रे. आफ्टर रिफ्रॅक्शन दिस इज रिफ्रॅक्टेड रे. ओके. दुसरं काय, दिस इज इन्सिडेंट रे. इफ इट इज पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर इट विल पास अनडिव्हिएटेड, राईट. सो इंटरसेक्शन ऑफ रिफ्रॅक्टेड रे, बरोबर ना, हे रिफ्रॅक्टेड रे, हे पण रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रेचं जे इंटरसेक्शन आहे दॅट इज नथिंग बट इमेज. कशाची इमेज, ए ची इमेज. सो दिस इज व्हॉट रे, ए डॅश, राईट. तर आपली इमेज बघा कुठे बनत आहे, इट इज बियॉन्ड 2f2, राईट. 2f2च्या मागे, 2f2च्या पुढे कुठेतरी आपली इमेज बनत आहे. सो दॅट इज बियॉन्ड 2f2. इमेज कुठे बनत आहे, बियॉन्ड 2f2. आणि नेचर बघा काय, रिअल आणि इन्व्हर्टेड. आणि साईज ऑफ इमेज काय रे बघा, इथे मात्र साईज ऑफ इमेज काय, लार्ज, मोठी इमेज बनलेली आहे. आय होप दिस इज क्लिअर. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट जर आपला फर्स्ट F1 ला असेल, फर्स्ट फोकसला जर असेल, ठीक आहे, फर्स्ट फोकसला जर आपला ऑब्जेक्ट आहे, इथे पण बघा रे डायग्राम कसं आपण ड्रॉ करणार. इफ इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू दी सेकंड फोकस. ठीक आहे. दुसरा रूल काय यूज करणार, इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू दी ऑप्टिकल सेंटर इट विल पास अनडिव्हिएटेड. तर आपल्याला काय दिसतंय रे, हे जे रिफ्रॅक्टेड रे आहे
कुठेतरी इकडे जाऊन इंटरसेक्ट करेल. ओके, म्हणजे जे इमेज बनणार आहे ते कुठे बनेल रे, खूप लांब कुठेतरी इन्फिनिटीला त्याची इमेज जी आहे ते बनेल. राईट. नेचर अगेन कसं असणार आहे, रिअल आणि इन्व्हर्टेड, आणि साईज काय असेल रे, हायली एन्लार्ज, खूप जास्त मोठी इमेज जी आहे ती इथे बनेल. आफ्टर दॅट सिक्स्थ केस बघू आपण आता. ऑब्जेक्ट जर बिटवीन F1 आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये जर असेल, हा आपला ऑप्टिकल सेंटर आहे आणि हा आपला फर्स्ट फोकस, याच्यामध्ये जर आपण आपला ऑब्जेक्ट असेल रे, याची सुद्धा रे डायग्राम आपण बघू. बघा, ए वरनं इन्सिडेंट रे गेली, दिस इज अवर रिफ्रॅक्टेड रे. ओके, दुसरं काय रे, इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर, अनडिवेटेडली ते पास होणार. राईट. तर इथे जे रिफ्रॅक्टेड रे आपल्याला दिसत आहे हे काय डायव्हर्जिंग, बरोबर नाही, म्हणजे इकडे कुठेच हे पुढे जाऊन कुठे इंटरसेक्ट करणार नाहीये. मग आपण काय करणार, ह्या रिफ्रॅक्टेड रेला मागे घेऊन जा, म्हणजे आपल्याला त्याची इमेज मिळणार. राईट. सो दिस इज नथिंग बट व्हॉट रे, रिफ्रॅक्टेड रे. ओके, रिफ्रॅक्टेड रेला जर मागे घेऊन गेलो तर इथे ह्या पॉइंटला आपल्याला दिसत आहे की दोन्ही रिफ्रॅक्टेड रे इथे कुठेतरी इंटरसेक्ट झाले असतील. ओके, सो दिस इज नथिंग बट अवर ए डॅश अँड दिस इज नथिंग बट अवर बी डॅश. ओके, तर इमेज कुठे बनत आहे बघा, सेम साईड ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे जिकडे आपला ऑब्जेक्ट होता त्याच साईडला आपली इमेज जी आहे ते बनत आहे. नेचर कसं असणार आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट. बघा, इमेज कशी बनली, सरळ. व्हर्च्युअल का बरं रे, कारण ज्या साईडला आपला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला आपली इमेज जी आहे ती बनली आहे. राईट. आणि साईज कशी असणार आहे रे, इट इज एनलार्ज. साईज कशी असेल याची, एनलार्ज. ठीक आहे. नेक्स्ट, आता याची सुद्धा, हे जे 6 केसेस आपण डिफरंट 6 केसेस बघितले. ओके, याचं सुद्धा आपण एक लँडस्केप डायग्राम बघू फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, हे जर डायग्राम तुम्हाला समजले तर हे बाकी 6 केसेस तुम्ही इझिली इमेज कुठे लाय करेल, त्याचं नेचर काय असणार, साईज काय असणार, इझिली सांगू शकता. ठीक आहे. ओके, तर स्टार्ट करू. बघा, ऑब्जेक्ट पहिले इन्फिनिटी. ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल तर आपली इमेज कुठे बनते बघा, F2 ला बनते. राईट. त्याच्यानंतर ऑब्जेक्टला जर आपण इन्फिनिटीवरनं 2F1 वर जर घेऊन आलो, राईट, 2F1 वर जर आणला तर इमेज कुठे जाणार रे, F2 वरनं जाणार 2F2 कडे. राईट. म्हणजे हे जर ह्या रेंजमध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल तर आपली इमेज असणार आहे ह्या रेंजमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जर आपला 2F1 वर जर असेल तर इमेज कुठे बनेल, 2F2 ला. ऑब्जेक्टला जर 2F1 वरनं जर आपण नेलंय F1 कडे तर इमेज कुठे जाणार रे, 2F2 वरनं जाणार टुवर्ड्स दी इन्फिनिटी. राईट. कुठे जाणार इमेज, टुवर्ड्स दी इन्फिनिटी, बिकॉज ऑब्जेक्ट जर आपला F1 वर असेल तर आपल्याला माहिती आहे इमेज कुठे बनणार आहे, इन्फिनिटीला बनेल. ठीक आहे. आणि ऑब्जेक्टला जर आपण F1 वरनं टुवर्ड्स दी ऑप्टिकल सेंटर नेलं तर आपली इमेज बघा, ऑब्जेक्ट फोकसला F1 वर जर असेल तर इमेज कुठे, इन्फिनिटीला, बरोबर. आता ऑब्जेक्टला जसं आपण F1च्या ह्या साईडला आणलं म्हणजे इमेज आपली ह्या साईडला इन्फिनिटीला बनेल, आणि जसं जसं आपण ऑब्जेक्टला पुढे नेणार टुवर्ड्स दी ऑप्टिकल सेंटर आपली इमेज सुद्धा तिकडे कन्व्हर्ज होत जाईल. राईट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जर आपला व्हर्च्युअल असेल, म्हणजे बघा लेन्सच्या मागे जर आपला ऑब्जेक्ट असेल रे, त्या केसमध्ये आपली जी इमेज आहे ते सुद्धा कुठे कन्व्हर्ज होणार, इट विल कन्व्हर्ज टुवर्ड्स दी फोकस. जर आपण ऑब्जेक्ट ह्या साईडला नेला टुवर्ड्स दी इन्फिनिटी, राईट, ऑब्जेक्ट जर आपण इकडे इन्फिनिटीला नेला तर इमेज पण कुठे कन्व्हर्ज होणार, F2 ला कन्व्हर्ज होणार. आय होप दिस लँडस्केप डायग्राम इज क्लिअर फॉर यू गाईज. राईट. नाव नेक्स्ट इज इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्सचं पण दोनच रे डायग्राम आहेत रे. ओके, सो सर्वात पहिले काय, ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. बघा, ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीला असेल, ए बी ऑब्जेक्ट जर आपला इन्फिनिटीला असेल तर याची इमेज कुठे बनत आहे बघा, F2 सेकंड फोकसला. याची रे डायग्राम पण बघून घेऊ आपण. इफ इन्सिडेंट रे आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल गेट डायव्हर्ज, बिकॉज दिस इज वॉट रे, कॉन्केव्ह लेन्स. आणि कॉन्केव्ह लेन्स काय असते, डायव्हर्जिंग लेन्स असते. जर इन्सिडेंट रे पॅरलल असेल सो आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल गेट डायव्हर्ज. सो ह्या रिफ्रॅक्टेड रेला जर आपण मागे घेऊन आलो तर आपल्याला दिसतंय की इथे कुठेतरी ह्याच्या रिफ्रॅक्टेड रे आहे ते कन्व्हर्ज होणार आहे ॲट पॉईंट F2. ओके, सो इमेज आपली कुठे बनेल रे, ॲट F2. ओके, इमेज आपली बनेल ॲट F2. नेचर कसं असणार, व्हर्च्युअल आणि इरेक्ट, बिकॉज जिकडे ऑब्जेक्ट आहे तिकडेच इमेज बनत आहे. सो नेचर कसं असणार, व्हर्च्युअल आणि इरेक्ट. राईट. इरेक्ट म्हणजे सरळ इमेज बनेल, आणि याची साईज जी आहे ते काय असणार आहे, इट इज पॉईंट साईज. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट बघा, आता ऑब्जेक्ट जर बिटवीन इन्फिनिटी, ओके, बिटवीन इन्फिनिटी अँड ऑप्टिकल सेंटर, म्हणजे कुठे पण ठेवा ऑब्जेक्टला. ओके, ऑप्टिकल सेंटर टू इन्फिनिटी कुठे पण ठेवा ऑब्जेक्टला. सो जर मी ऑब्जेक्ट इथे ठेवला ए बी, राईट, सो याची जर रे डायग्राम मी ड्रॉ केली, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, दिस इज इन्सिडेंट रे अँड दिस इज रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे, अनडिवेटेड सरळ पास होणार. तर इथे इंटरसेक्ट होणार रिफ्रॅक्टेड रेचं. हे रिफ्रॅक्टेड रे, रिफ्रॅक्टेड रेला जर मागे आणला आणि हे रिफ्रॅक्टेड रे
तर रिफ्रॅक्टेड रेचे इंटरसेक्शन इथे कुठेतरी होणार. सो दिस इज वॉट रे इमेज, कशाची, एची. सो दिस इज कॉल्ड ॲज वॉट, ए डॅश, आणि त्याच्याच खाली काय असणार आहे, बी डॅश. सो इमेज कुठे बनेल बघा, इट इज बिटवीन, इमेज विल फॉर्म बिटवीन F2 आणि ऑप्टिकल सेंटर, राईट. F2 आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये आपली इमेज जी आहे ती बनेल. आणि नेचर कसं असणार रे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट, आणि याची साईज कशी असणार, डिमिनिश. आफ्टर दॅट याची सुद्धा लँडस्केप डायग्राम मी तुम्हाला सांगून देतो, लँडस्केप डायग्राम फॉर कॉन्केव्ह मिरर, कॉन्केव्ह लेन्स, सॉरी. ओके. सो ऑब्जेक्ट बघा इन्फिनिटीला, तर इमेज कुठे, इथे फर्स्ट F1 फर्स्ट फोकसला. ओके. एक मिनिट, दिस मस्ट बी F2, राईट. दिस मस्ट बी F2. ओके. this must be F2, this is 2F2, and this is F1, and this is 2F1. ओके. सो बघा ऑब्जेक्ट जर आपला इन्फिनिटीला असेल, ठीक आहे, तर इमेज कुठे बनेल, F2 ला. ठीक आहे, इथे करेक्शन करावं लागेल आपल्याला. दिस इज F2, this is 2F2, this is F1, and this is 2F1. ओके. ओके. सो बघा ऑब्जेक्ट जर आपला इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे बनत आहे, F2 ला बनत आहे, सेकंड फोकसला. ओके, राईट. त्याच्यानंतर ऑब्जेक्टला जर आपण मूव्ह केलं कुठे, टुवर्ड्स दी ऑप्टिकल सेंटर, ऑब्जेक्टला जर आपण मूव्ह केलं टुवर्ड्स दी ऑप्टिकल सेंटर, तर ह्या रेंजमध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल तर आपली इमेज बघा कुठे मूव्ह करणार, इट विल मूव्ह टुवर्ड्स दी ऑप्टिकल सेंटर. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जर व्हर्च्युअल झाला आणि ऑब्जेक्टला जर आपण मूव्ह केला आता टुवर्ड्स दी फर्स्ट फोकस F1 कडे जर आपण ऑब्जेक्टला मूव्ह केलं, ठीक आहे, तर इमेज आपली कुठे जाणार, टुवर्ड्स दी इन्फिनिटी. आपली इमेज कुठे जाणार आहे, टुवर्ड्स दी इन्फिनिटी. त्याच्यानंतर F1च्या पुढे जर आपण ऑब्जेक्टला नेलं, ह्या रिजनमध्ये जर ऑब्जेक्ट असेल, हे बघा ह्या थर्ड रिजनमध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, तर इमेज कुठून येणार बघा, इन्फिनिटीवरनं कुठे येणार रे, इट विल बी ॲट 2F2. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्ट जर आपला 2F1 ला जर असेल तर इमेज आपली कुठे बनेल, 2F2 ला बनेल, बरोबर. आणि 2F1 वरनं जर आपण ऑब्जेक्टला पुढे घेऊन गेलो, ओके, सो टुवर्ड्स द इन्फिनिटी, सो आपली इमेज जे आहे ते अगेन कुठे कन्वर्ज होणार, सेकंड फोकसला कन्वर्ज होणार. आय होप दिस लँडस्केप डायग्राम इज क्लिअर टू यू. ठीक आहे, तर लँडस्केप डायग्राम बघा इम्पॉर्टंट आहे फॉर 12th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड स्टुडंट्स, अँड इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द 10th स्टँडर्ड स्टुडंट. 10th स्टँडर्ड स्टुडंटसाठी हे तुम्हाला करायचंच आहे असं नाही आहे. सिम्पल नॉर्मली रे डायग्राम जरी तुम्ही ड्रॉ केलं, त्याचे रिझल्ट जरी तुम्ही लर्न केले तरी इनफ आहे. ओके. तर हे जे नोट्स आहे, या नोट्सची PDF, या रे डायग्रामची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स लिंकमध्ये मिळून जाईल. ओके. सो आय होप गाईज तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट्स जे आहे ते क्लिअर झाले असेल आणि रे डायग्राम ड्रॉ कशी करायची ते सुद्धा समजलं असेल. हे पूर्ण रे डायग्राम परत तुम्ही एकदा ड्रॉ करून बघा, प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके. सो दिस विल बी हेल्पफुल गाईज. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.